जे आम्ही बोललेलो आहे, पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले. मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं, कागलच्या नानीबाई चिखली या गावात ही प्रचार सभा झालेली आहे. या सभेदरम्यान एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींसंदर्भात मोठी घोषणा केली. लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुतीचं आपलं सरकार थांबणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि जे आम्ही बोललेलो आहे, पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले. मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही. लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी समोर येते. लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे. होय, कारण ई-केवायसी करूनही हजारांहून अधिक महिलांना डिसेंबरचे 1500 रुपये मिळालेलेच नाहीत. 31 डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करताना शासकीय नोकरदार या पर्यायावर चुकून क्लिक केल्यामुळे हा लाभ बंद झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन फेर तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ई-केवायसी मध्ये दुरुस्तीची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे. महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता आजपासून जे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे तो वाटपाला सुरुवात झालेली आहे. पहा, आज आपल्याला सकाळी 11 वाजल्यापासून पुढे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता सोबतच जानेवारीचा हप्ता असं वाटप होणार आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 393 कोटी रुपये इतका निधी हा सरकारकडून मंजूर झालेला आहे. तुम्ही इथं वाचू शकताय. पहा, पात्र महिलांना, लाभार्थी महिलांना डिसेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 393 कोटी मंजूर झालेले आहेत. आणि आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्वतः घोषणा केलेली आहे. काल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की लाडक्या बहिणींना आता आम्ही 2100 रुपये लवकरच वाटप करणार आहोत. मला असं वाटतंय लाडक्या बहिणींना 21 रुपये जे आहे ते जानेवारीचा हप्ता मिळू शकतोय. म्हणजे डिसेंबरचा 1500 आणि जानेवारीचा 2100 रुपये हा आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकतोय. कारण स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार आहोत. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार आहोत. ते कशा पद्धतीने मी पुढे सांगणार आहे. कोणाकोणाला लाडक्या बहिणींना लाख रुपये मिळणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु सरकार आता भरपूर लाडक्या बहिणींना 1-2 लाख रुपये देत आहे. कशामुळे देत आहे, कशासाठी देत आहे, तुम्ही कसं मिळवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये एकंदरीत सगळ्या पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी. कारण लाडकी बहीण योजना जशी आहे तशा वेगवेगळ्या अजून योजना सरकार आणत आहे. त्याच्या संदर्भातली माहितीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप खास आहे. पहा, आज तुमच्या मोबाईलवरती कुठल्याही क्षणी 11 वाजल्याच्या पुढे कुठल्याही क्षणी डिसेंबरचा हप्ता पडू शकतो. त्यासोबतच लगेच तुम्हाला जानेवारीचा सुद्धा हप्ता जो आहे हा पडू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. परंतु तुमचं नाव पात्र लाभार्थीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला हे पैसे येणार आहेत. अन्यथा तुम्हाला इथून पुढचे जे हप्ते आहेत ते बंद होणार आहेत. होय, जर तुमचे पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव नसेल तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत. तर ते पात्र लाभार्थीत नाव आणण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ई-केवायसीचं KYC करायची आहे. ई-केवायसी फिजिकली करायची आहे. अंगणवाडीमध्ये जायचं आहे, त्यांना म्हणायचं आहे माझी ई-केवायसीचा फॉर्म भरून घ्या. भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात की अंगणवाडी सेविका फॉर्म घेत नाहीत, परंतु त्यांना म्हणा सरकारने सांगितलं आहे तुम्हाला फॉर्म घ्यावाच लागेल. कारण भरपूर लाडक्या बहिणी असे काल एक कमेंट होते की आम्हाला लाडक्या बहिणी ज्या सेविका आहेत त्या घेत नाही आहेत. तर असं नाही आहे, त्यांच्याकडे अर्ज जमा करायला सांगितलेला आहे प्रशासनानं. तर तुम्ही त्यांना सांगा आम्हाला सांगितलेलं आहे, मी न्यूजमध्ये पाहिलेलं आहे, आम्हाला सरकारनं सांगितलं आहे की आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज दाखल करायचा आहे. कारण आमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही आहे आणि आम्हाला पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव आणण्यासाठी ई-केवायसी पुन्हा पडताळणी करायची आहे. माझी पडताळणी पुन्हा करा आणि नाव टाका, म्हणजे मला जानेवारी डिसेंबरचे हप्ते 100% येतील. आणि आता काय होईल, तुम्हाला ह्या महिन्याचे पैसे येणार नाहीत, लक्षात घ्या. जर तुमची ई-केवायसी राहिली तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, हे फिक्स झालेलं आहे. पहा, आता सरकारने आपले
देवभाव असतील किंवा एकनाथ शिंदे सर असतील, साहेब असतील, तर ह्यांनी स्वतः काल सांगितलं आहे की आपल्या लाडक्या बहिणींना आपण लखपती बनवायचं आहे. आता आपला जो तिसरा भाऊ होता अजितदादा पवार, हे सध्या आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांनीसुद्धा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी एकदा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा भावपूर्ण श्रद्धांजली. पहा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना माहीत नाही त्या लाडक्या बहिणींसाठी सांगतोय, सरकारने त्यांच्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना सुरू केली आहे. अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकी अगोदर आम्ही बँकेशी चर्चा करत होतो. गेल्या आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं, ज्यांचा मृत्यू त्यांचं अपघात होण्याच्या अगोदरच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बँकांशी बोलत आहोत. आणि बँकांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच ज्या लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज पाहिजे त्यांना बिनव्याजी कर्ज योजना आम्ही सुरू करणार आहोत. तर तेच वारसा पुढे ह्या 2 भावांनी सुरू केलेला आहे. बिनव्याजी कर्ज योजना लाडक्या बहिणींना देण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 लाख रुपये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार हे देत आहे. बँकेशी चर्चा सुरू आहे. काही दिवसातच हे कर्ज तुम्हाला तुमच्या नावावर काढता येईल आणि त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस असेल ते मी संपूर्ण व्हिडिओ ह्याच चॅनलवरती आपण टाकणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी गोष्ट ती म्हणजे लाडक्या बहिणींना घरकुल योजना सुरू झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले नाहीत, पटकन फॉर्म भरा. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 लाख रुपये मिळत आहेत. घरकुल योजनेमध्ये तुम्हाला जवळपास 3 लाख रुपये सरकार देत आहे. त्यामुळे ही संधी चुकवू नका. पहा, तुम्ही शहरी भागात असो ग्रामीण भागात असो, तुम्हाला पैसे मिळणार आहेत घरकुल योजनेमध्ये. हा खूप चांगला तुमच्यासाठी एक आताचा हे आहे, ऑप्शन आहे. जर तुमच्याकडे हे नसतील पैसे नसतील आणि घर बांधायचं असेल तर तुम्ही घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही स्वतः हे करू शकता, अर्ज करून तुम्हाला तुमचं पहिलं घर तुमचं हे करू शकताय. त्यामुळं लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, शेअर करा. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, त्यांचं बँकेतलं खातं हे बंद पडलेलं आहे. आधार कार्ड लिंक असून सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की आधार कार्ड लिंक आहे, परंतु ते आधार कार्ड लिंक आहे परंतु ते ॲक्टिव्ह नाही. त्यामुळं पैसे यायला प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे ते आजच बँकेत आपलं खातं चेक करा. आधार कार्डची KYC झाली आहे का हे चेक करा. रेशन कार्डची KYC झाली आहे का हे चेक करा. भरपूर लाडक्या बहिणींनी ह्या स्वतःचं कामं करून घ्या. अन्यथा सगळ्या महाराष्ट्राला पैसे येतील, सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होईल, परंतु तुम्हाला पैसे येणार नाहीत. हे असं होईल, परत प्रॉब्लेम येतील. त्यामुळं पटकन सगळी कामं करून घ्यायची. आपल्या साईडनं कुठलंही काम ठेवायचं नाही. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मी विनंती अर्ज करत होतो प्रत्येक वेळेस, कारण माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत त्याच्या स्वतःच्या हक्काचे पैसे मिळणं हा माझं सुद्धा स्वप्न आहे. त्यामुळं आपल्यासुद्धा भावाला ह्या सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करत जा, व्हिडिओ शेअर करत जा, व्हिडिओ संपूर्ण पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करत जा. आणि कुठलेही प्रश्न असू द्यात, हीच योजना नाही, मोफत गॅस सिलेंडर योजना असू द्या, संजय गांधी निराधार योजना असू द्या, शेतकऱ्यांची आपली PM किसान योजना असू द्या, अजून दुसऱ्या घरकुल योजना असू द्या, बांधकाम कामगार योजना असू द्या, कुठलीही योजनेअंतर्गत तुमची कुठलीही तक्रार असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी खास त्या प्रश्नाचं उत्तर हे देण्याचा नक्की प्रयत्न करत जाईल. त्यासाठी फक्त कमेंट करत जा, व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा. काही प्रश्न असतील अजून विचारा, त्या संदर्भातली मी प्रत्येक वेळेस तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा हा नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.